नमस्कार मंडळी, मी आहे जोशना शिंदे आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे। सकाळचे वाजले आहे 6 आणि मी आंघोळ करून फ्रेश होऊन स्वयंपाक घरामध्ये आले आहे। मी इथं सकाळी सर्वात पहिले गरम पाणी पिते, चपात्याचं पीठ मळून घेते आणि गरम पाणी पिते मी ग्लासभर। मला सवय आहे रोज सकाळी गरम पाणी प्यायची आणि चांगलं असतं गरम पाणी पिल्याने, आपलं वजन कमी होतं गरम पाण्याने। सकाळी आमुषापोटी गरम पाणी प्यायचं। इथे मी चपात्याचं पीठ मळून घेतलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर मी इथे चपात्या करून घेते। मी यूट्यूबला नवीन सुरुवात करत आहे। माझं काही चुकत असेल तर मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा। मला या सर्वांची सवय नाही, म्हणजे अशी बोलायची सवय नाही। मला व्हिडिओ वगैरे बनवायला खूप आवडतात, पण ते एडिट करायला आणि असं बोलायला खूप अवघड जातं मला। माझ्या काही चुका होत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही। जसं मी डेली रुटीन दाखवते माझं सकाळचं, सकाळी 6 ते 11चं रुटीन आहे माझं हे। तर 6 ते 11 वाजेपर्यंत मी काय काय केलं हे तुम्हाला दिसणार आहे। साईडला गॅसवरती मी पाणी तापवायला ठेवलं आहे। पोरगी आंघोळ करायची आहे त्यासाठी पाणी ठेवलं आहे मी। इथे मी आळूवडी गरम करून घेते। गावावरून आणली होती ह्यांनी आळूवडी। मी हे आता गरम करून डब्याला देणार आहे, आळूवडी आणि बेसनचा पोळा। रविवारचं काही भाजीपाला नसतो बाजारामध्ये आणि मग सोमवारी काहीतरी कडधान्य वगैरे द्यावं लागतं डब्याला। तर ह्यांनी मला सांगितलं होतं गावावरून मी आळूवडी आणतो या, तर मग मी त्यासाठी कडधान्य काय भिजत घातलं नाही। मग म्हटलं आळूवडी देऊया डब्याला आणि बेसनचा पोळा। तर हे गरम करून मी डब्याला देणार आहे। म्हटलं आपण आता डेली रुटीन दाखवायला चालू करूया। जे काय असेल ते माझं छोटासा माझा प्रयत्न चालू आहे डेली रुटीनसाठी। तर माझे आता डेली रुटीनचे व्हिडिओ रोज येतील। आळूवडी घेतली मी गरम करून। माहीत आहे हा व्हिडिओ एवढा मोठा बनवायची काही गरज नव्हती, पण हे म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ हा, म्हणजे डेली रुटीनमधला।
तर एवढं काय समज नाही आली मला, पण नेक्स्ट टाईम मी जरा सुधारणा करील की शॉर्ट थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. आता हे मलाही समजते, खूप वेळ झाला हे गोष्ट, पण मला हा एडिट करायलाच वेळ गेला आणि सारखं मोबाईल पण चार्जिंगला लावायला लागायचा, चार्जिंग पण उतरायचं मोबाईलचे. तर हा व्हिडिओ सकाळचा असून मला दिवस गेला हा व्हिडिओ एडिट करायला, मोबाईल सारखा चार्जिंगला लावायला. बेसनचा पोळा करून घेते मी. बेसनच्या पोळ्यामध्ये मी कांदा, चटणी, मीठ एवढंच घातलं आहे आणि बेसन. इथं मी बाहेर दूध आणायला गेले, दूध घेऊन येते मी. आणि इथं कोणीतर वरून कचरा टाकला होता, ते माझा नवरा त्या आजींना जरा सांगत होता समजावून. वरून अशी खिडकीतून कचरा फेकतात. आमच्या दारामध्ये सर्व असे भाताचे शीत वगैरे पडले होते सकाळी. मग त्या आजींना जरा सांगत होते समजावून. माझी मुलगी आणि नवरा निघालात ऑफिसला. आता सकाळचे 10 वाजता ऑफिसला गेलेत. हे लोक गेल्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला, कारण मी सकाळच्यानं काही खाल्लं नव्हतं. तर मी एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि माझ्यासाठी चहा बनवायला ठेवला. मी माझ्यासाठी चहा ओतून घेतला आणि मी 1-2 वडी, चपाती आणि चहा असा नाश्ता करून घेतला मी माझा सकाळचा. आणि सकाळची कामं होतीच आपली, कपडे धुवायची राहिली होती, ती कपडे धुवून घेतले मी. पहिलं पोटामध्ये थोडंसं काहीतरी घालायला हवं ना, म्हणून थोडंसं मी नाश्ता करून घेतला आणि मग कपडे धुवायला आले. ते मी कपडे धुवून झाल्यानंतर कपडे पिळून घेतले आणि पुन्हा एकदा पिळताना ते कम्फर्ट आहे ना, कम्फर्टच बोलतात ना, ते थोडंसं पाण्यामध्ये घालायचं. त्याच्याने ना कपड्यांचा खूप छान सुगंध वास येतो. मग असं पावसामुळे कपड्यांचं असे दुर्गंध येतो ना कपड्यांमधून, तो येत नाही ते कम्फर्ट घातल्यामुळे पाण्यामध्ये. मी त्याच्यातूनच पिळून काढते. मी 12 महिने त्यातच पिळते, कारण मुंबईचे हवामान दमट असल्यामुळे ते मला कम्फर्ट वापरावंच लागतं कपड्यांमध्ये. इथं मी टेरेसवर आले कपडे सुकत घालायला. भांडी राहिली होती घासायची, म्हटलं आता भांडी घासून घ्यावी. भांडी पटापटा घासून घेतली. आम्ही 4 असतो घरामध्ये, म्हणजे माझ्या 2 मुली, माझा नवरा आणि मी. त्याच्यामुळे एवढी काही कामं नसतात, पण एकटीलाच करावं लागतं ना. आता पोरगी पण कामाला जाते, तर माझा दिवस असा कामातच जातो. दिवस म्हणजे 11 वाजेपर्यंत होऊन जातं एकटीचं काम. एकटी करते हळूहळू, आणि हळूहळूच करते. कोण नसतं बोलायला तर मग आपल्या कामामध्ये आपण बिझी राहिलेलं बरं, करमत पण नाही. मग आपलं कामं आपली आपण करायची हळूहळू, आपल्या कामात आपण बिझी राहायचं.
किचन ओटा वगैरे मी सर्व पुसून घेतलं. गावावरून हे भाजीपाला आणलं होतं, तो मी तुम्हाला दाखवेन नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता मी फरशी पुसून घेते. पाण्यामध्ये मी थोडंसं डेटॉल टाकलं आणि फरशी पुसून घेते. आता तुम्ही म्हणशील हे काय नॉर्मल गोष्ट आहे आणि काय दाखवते. नॉर्मल जरी असली तरीसुद्धा हे मला सांगणं गरजेचं आहे, कारण यूट्यूबला मी डेली रुटीन दाखवते म्हटलं. मी काही असू दे माझं छोटं मोठं, ते मी सांगावंच लागणार आहे मला त्या गोष्टी. तर मी फरशी वगैरे पुसून घेतली, सर्व क्लीन करून घेतलं मी. दरवाजा वगैरे असे स्वच्छ पुसून घेतले. खाली बसून हाताने अशी फरशी पुसताना कंबर खूप दुखत होती. त्यानंतर मी पायाने पुसून घेतली पटापटा. दरवाजा हा स्वच्छ करून घेतला. तसं नेहमी मी रोज फरशी पुसताना दरवाजावरती हात फिरवतेच ओल्या कपड्यांचा. आपले दरवाजे जास्त असे मळकटलेले दिसत नाहीत. बाहेरची गॅलरी वगैरे आपले आपण पुसून घ्यायचे. इथे काम झाल्यानंतर मला तहान लागले होते. थोडंसं आराम करण्यासाठी मी एक ग्लास पाणी घेऊन आले पाणी पिण्यासाठी. आणि इथं माझी मुलगी माझ्याशी मस्ती करत होती. छोटी मुलगी आहे तिथे बेडवर. तुम्हाला नाही मी दाखवू शकत, तिला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. ती माझी अशी खूप मस्ती करत होती, खेचत होती माझी. म्हणजे मला काय काय बोलत होते. आता माझी सर्व कामं वगैरे झाल्यानंतर मी माझी तयारी केलीच नव्हती. सकाळी उठलं की तयारी करत नाही मी. सकाळी उठून फ्रेश होऊन सगळी कामं करून घेते, आंघोळ वगैरे करून. सगळं झाल्यानंतर मग नंतर मी माझी तयारी करते. म्हणजे तयारी म्हणजे काय, आपलं असं मॉइश्चरायझर वगैरे सकाळी काय लावणं होत नाही ना. ते सगळं काम वगैरे झाल्यानंतर मी ते लावून घेते. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, पावडर एवढंच असतं, ते लावत असते मी. मी अशी साधी सिंपलच राहते. मला जास्त असं नटायला वगैरे नाही आवडत. मला असं साधंच राहायला आवडतं. साधा मेकअप. साफसफाईवाले आले होते, तिला कचऱ्याचा डब्बा दिला. थोडासा गप्पा चालू होत्या आमच्या. कचऱ्याचा डब्बा दिला तिला आणि थोडंसं आम्ही गप्पा मारायला लागलो. आमची बबिता आहे, बबिता ताई. कचरा न्यायला येते नेहमी. इथं मुलीसाठी मी चीज आणि ब्रेड देत आहे खायला तिला. सकाळी तिला खायचं होतं चीज ब्रेड. तर मी ब्रेड अगोदर गरम करून घेतले
आणि त्याच्यानंतर मी चीज खिसून ब्रेडमध्ये लावले. ब्रेडवरती टाकलं आम्ही चीज खिसून. असे डबल ब्रेड बनवायचे आणि झाकून दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला ब्रेड. आणि त्याला वरून बटर लावून द्यायचं. खायला खूप छान लागतं हे. तर सर्व कामं झाल्यानंतर तिला चीज ब्रेड खायचं होतं. म्हटलं जाऊ दे, हे पण बनवून द्यावं. मग तिला हे चीज ब्रेड बनवून दिलं. बटर लावायचा, वरून लावायचा बटर. मगाशी एक प्लेट घेऊन गेली ती खायला. आता ही दुसरी प्लेट चीज ब्रेडची. खूप आवडतं तिला. पण सारखं नाही खातं. तुम्हाला वाटेल सारखं असेल. आता ही काल रात्रीची भाकरी आहे. तर रात्रीच्या भाकरीचे म्हणजे शिळ्या भाकरीचा चिवडा. आता हे कशाला टाकून द्यायचं म्हटलं, तर म्हटलं चिवडा करून खाऊया शिळ्या भाकरीचा. त्यासाठी भाकरी मी चुरून घेतली चांगली, थोडंसं पाणी टाकून. कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा घालून चटणी मीठ टाकून भाजून घेतलं सर्व. आणि हे भाकरीचे तुकडे आहेत ते टाकले मी त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं कमी स्लो गॅसवरती असं चांगलं परतून घ्यायचं. भाकरीचे तुकडे असे, आम्ही तुकडे म्हणतो, भाकरीचे तुकडे. तुम्ही काय म्हणता? चिवडा म्हणता ना? शिळ्या भाकरीचे तुकडे. काही लोक ह्याला शिळ्या भाकरीचा चिवडा म्हणतात, पण आम्ही चिवडा नाही म्हणत, आम्ही तुकडेच बोलतो. खूप छान लागतात गरम गरम. तर या जेवायला. माझा व्हिडिओ कसा वाटतो आणि तुम्ही कुठून बघताय